आदिवासी संघटनेच्या उलगुलान मोर्चाला सुरुवात झाली। नाशिकच्या तपोवन परिसरातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। गेल्या 48 दिवसांपासून आदिवासी विभागातील आश्रमशाळेत काम करणारे कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन करत आहेत। खासगी भरती बंद करून पदावर कायम करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी असून अद्याप तोडगा न निघाल्याने आज आदिवासी संघटनांकडून उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। गेल्या 40 दिवसाहून अधिक काळ झाला आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जे आंदोलन आहे ते अद्यापही सुरू आहे। खरं तर प्रशासनाकडनं कुठल्याही गोष्टीची सकारात्मकता या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या विषयी दाखवण्यात येत नसल्याने खरं तर आज त्यांनी उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर हजारो आदिवासी बांधव जे आहेत ते आज उलगुलान मोर्चातर्फे जे आहे त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि एकूणच नाशिक मुंबई महामार्ग खरं तर चक्काजाम आंदोलन त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी त्यांनी या मांडल्या आहे मुंबई आग्रा महामार्ग हा चक्काजाम करण्यात आलेला आहे। 2 महिन्यापासून रोजंदारी कर्मचारी आदिवासी विकास विभागाच्या समोर बेमुदत आंदोलन करत आहे। बरे झोपलेले जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे त्यासारखं झोपलेलं सरकार अजूनही जागा होत नाही। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतोय। शिक्षणामध्ये शिक्षक नसल्याने आश्रमशाळांमधून विद्यार्थी घरी जात आहेत। पालक लोक विद्यार्थ्यांना घेऊन जातात। या आश्रमशाळा वाचल्या पाहिजे आणि हे जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रोजंदारी आदेश द्यावं यासाठी जे उलगुलान सुरू केलेले हे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधव या उलगुलान सामील झालेले नक्कीच या मनोवादी सरकारच्या छाताड्यावर बसून या उलगुलानच्या माध्यमातून त्याचा नरडीचा गेट घेऊन नक्कीच आजचं आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।